आपण पत्रकार परिषद घेत अं, नगरपालिकेच्या गटनेत्यांनी बरेचसे काही आरोप केलेले आहेत. त्या आरोपापैकी पहिला आरोप त्यांना असा आहे की प्रशासकीय काळामध्ये 34 लोकांना नोकरी लावल्या आणि प्रत्येकी 10 लाख, 15 लाख, 18 लाख रुपये रक्कम त्यांच्याकडून फार मोठी संपत्ती जमा केली असा त्याचा आरोप आहे. काय वाटतं तुम्हाला ह्या आरोपाचं कसं खंडन करणार आहात? या आरोपामध्ये कितपत सत्यता आहे? काय प्रतिक्रिया आहे? पहिले तर ते प्रशासकीय काळाचा आणि माझं 2021ला पद संपलं. त्या प्रशासकीय काळाचा मला संबंध नाही. राहिल्या 34 लोकांच्या कर्मचाऱ्याच्या आहे. त्यानं पत्रकार परिषदेत काय घेतलं मला तर माहित नाही, बघितलं बी नाही. राहिलेला त्याच्यात लाडपांगेनुसार मी मागे आम्ही पत्रकार परिषद घेतली गटनेत्याच्या नेतृत्वाखाली. आम्ही त्याचे लाडपांगेचे जे आई रिटायर झाले, वडील आजी रिटायर झाली, त्याचे 23 कर्मचारी त्यांनी लाडपांगेचे नुसार घेतले. त्याच्यानंतर 7 ते 8 कर्मचारी अनुपंप म्हणजे ते कुणी मयत झालं हे झालं अचानक, तर तसे 7 ते 8 आणि अत्यव सेवेमध्ये 3-4 कर्मचारी अत्यव सेवेमध्ये त्यांनी घेतलेले आहेत. हे सर्व लोक जे आहेत ते जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले, ते म्हणले बाबा आमचे पगार होत नाही, काय होत नाही, नेमका विषय काय झाला? साहेब आता ते लोक सकाळची घाण नाली साफसूफ सगळे जे काम करतात ना साहेब, त्या लोकांची पगार आडून काय फायदा? ठीक आहे, तुम्ही चौकशी लावली ना, 34 लावली का 35 लावली का 100ची लावा, पण त्या लोकांची पगार आडून दोषी आढळल्यास त्याला करते ना साहेब. काय करा दोषी आढळल्याच्या नंतर माझं हे मत आहे. तुम्ही चौकशीला गेलात ना समोर, आता ते मुख्य अधिकारी ते बघू, एक ते विषय हे मग नाहीच. मग त्यांना नाव घेतलं तुम्ही विचाराल, मी तुम्हाला सांगेल बरोबर, एक ते विषयच मग नाही. मुख्याधिकारी जयवंत सोनवणे आणि उपनगराध्यक्ष आपण मिळून मोठ्या प्रमाणामध्ये अंदाज मोठे यांचं ऐकून तुम्ही त्याच्या जमिनी आहेत जोतुबाई मोठे प्रतिष्ठानला तुम्ही जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जवळपास 4,800 स्क्वेअर फुटची जागा किंमत आता जे 20 कोटीच्या पुढे असते. मला भाऊ एक अधिकार आहे का कुठला सहीचा? एकदम मी प्रशासक काळात त्याची पेन धरली सही केला असा अधिकार असेल तर मला एखादं सांगा. त्या मी आणखी हेच खुलासा करलो की एजंट साहेब, नगर परिषद, तिथले कर्मचारी ते त्याचा संबंध आहे. अगर माझा कुठं संबंध असेल सही केला, आता मी आरोप लावू का ते माझ्या संग भागीदार आहेत कुठंतरी पार्टनर म्हणून, जे गटनेत्याने मिथिलेश केंद्रेने काय म्हणलं असेल, माझ्या सगळ्या पार्टनरशिप आहे काय कुठली? म्हणजे काही उठलं ना आरोपला. तुम्ही विकास कामे केले काय या 6 महिन्यात केले काय? तुम्ही उत्तर काय दिला? जिल्हा परिषदचं नगर परिषदचा काय संबंध आचारसंहितेचा? महानगरपालिकेचा आचारसंहितेचा काय संबंध आहे तुम्हाला? हा, तुमचं अपयश आमच्या ह्याच्यात थापू नका, एवढं मग सांग नाही. विकास कामं करा. आम्ही आणलेले कामं आम्ही व्यवस्थितपणे पार पडायला, आम्ही कामं करायला, वार्डाचा विकास करायला, गावाचा करायला. ठीक आहे, तुम्ही करा ना, आणखी भरभरून विकास करा. तुम्हाला कोण अडविले विकास कामापासून? 90 लाख रुपयांचं गबन केलेलं त्यांचं म्हणणं आहे की कागदोपत्री पाण्याचा प्लांट ते प्रोजेक्ट होतं त्यासाठी 90 लाख रुपये कागदोपत्री दाखवून उचललेत म्हणून. आता हे तर बघा, मी एक तर शिव नाही, मी टेक्निकल इंजिनियर नाही, प्लस मी ते काय म्हणते ते प्रशासक नाही. त्याच्यात मी कसं उचलू? तुम्हाला का वेगळं वाटलं? मी म्हणतो ताईने उचलली. मिथिलेश केंद्रेने हे 90 लाख रुपये उचलले प्रशासकीय काळातला, शिववर दबाव टाकून, ते एडीएम वर दबाव, ते मिथिलेश केंद्रेने उचलले. आता 90 लाखाची त्याला माहिती आहे तर त्यालाच विचारा ना. मिथिलेश केंद्रे यायलाच विचारा की बाबा तुम्ही मिथिलेश रावला विचारा की 90 लाख रुपये, मला तर टेक्निकल अभ्यास नाही त्याचा 0 पॉईंट, तर तुम्हाला 90 लाखाचा अभ्यास असेल, बहुतेक तेवढा अभ्यास असणारच व्यक्ती पैसे उचलू शकते ना. पण त्यांनी उचलले असतील ते पैसे शिव एडीएम संगत मत करू. EB च्या बैठका होत नाहीत आणि त्याच्यात काय प्रकरण नामंजूर होत आहेत आणि आम्हाला माहिती अशी मिळाली की बाबा काही विषय अजेंडा असतो तो तेच ठरवायला आणि नगरसेवक किंवा त्यांना काही कुठल्या प्रकारचं अजेंडा विश्वासात घेत नाही तर विषय सगळे पेंडिंग पडलेले आहेत. काय वाटतं ते? आज जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली तर त्यांनी मुद्देसूद मांडण्याचा असा प्रयत्न केला, पण सगळी खोटी माहिती आपल्यासमोर दिली गेली. मुळात आम्ही जे कलेक्टर साहेबांकडे जी तक्रार दिली की आमचे ठराव ते घेत नाहीत आणि ते पुरावे सहित दिलेले आहेत आणि आपल्याकडे सुद्धा मी आज पुरावे दिले. त्या दिवशी माझ्या पत्रकार परिषद सुद्धा मी सगळे पुरावे दिले होते की आमचे कोणते ठराव नियमामध्ये दिलेले आहेत. तरी त्याने सगळे ठराव डावलून एजेंडा काढला. त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांकडे मागणी केली आणि कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावरती ताशेरे ओढत, ते पत्र बघा तुम्ही, त्याच्यामध्ये ताशेरे ओढले की लोकशाहीमध्ये तुम्हाला असं करता येणार नाही. सर्वांना सोबत घेऊन सर्वांचे विषय ठराव मंजूर याच्यामध्ये सभेमध्ये घेऊन ते मंजूर करावे आणि 7 दिवसाच्या आत विशेष सभा लावावी असा आदेश असताना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं सुद्धा त्यांनी अवमान केले. आणि ही गोष्ट तुम्हाला कोणाला सांगितली नाही. ते पत्र कलेक्टर साहेबांचे दोन्ही पत्र मी तुम्हाला दिलेले. आता कलेक्टर साहेब तर खोटं पत्र काढणार नाहीत ना. ठीक आहे, आम्ही काही लिहून देतो, पण कलेक्टर साहेबांचा आदेश तुम्ही म्हणत नाही. कलेक्टर साहेब खोटी माहिती देत आहेत का?
त्याच्यामध्ये आमचे ठराव बघा, नियमात बसलेले ठराव त्याने वाचून दाखल नाही. जे ठराव कोर्टात गेले पिटिशन दाखल केले कशाबद्दल हेच नोकरीच्या जाऊन नाही, नोकरीबद्दल मी बोलत नाही, मी ठरावाबद्दल बोलतो. आता कोर्टामध्ये जाण्यात त्यांना अधिकार नाही, जावा त्यांनी कोर्टामध्ये. बाकी काय वाटतं तुम्हाला कोणत्या महत्वाच्या विकासांना बरं त्यांनी का, मी तुम्हाला सांगतो, आजची पत्रकार परिषद तुम्ही जर बघितली असेल त्याच्यामध्ये मिथिलेश केंद्रे यांची राजकीय परिपक्वता काय आहे हे दिसून आली. आता ते माझ्याबद्दल बोलताना म्हटले की त्याचा कोणता आरोप आहे की मी अंबर भाई म्हणजे नवीन कायदे पंडित आला. अरे बाबा, मी कायदे पंडित नवीन नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अभ्यास केलेला आहे. 2003 ला मी ऍडव्होकेट झालो. तुमची डिग्री कुठली आहे मला माहित नाही, तुम्ही आता आले. मी जुना ऍडव्होकेट आहे, कायदे पंडित आहे आणि मी मुद्देसूदच मांडणी करत असतो. अशा अपरिपक्वतेच्या भाषा कोणाच्या डिग्रीवरती किंवा कायदे पंडिताविषयी बोलणं फार चुकीचं आहे. त्याच्यावरून त्याची किती परिपक्वता आहे दिसून येते. दुसरी गोष्ट, त्याने माझ्यावरती असा आरोप केला की त्यांनी म्हणजे मला तिकीट दिलं त्यांच्या वडिलांनी, दुसऱ्या वेळेस निवडून आले, त्याच्यानंतर आकाशापोटी त्यांच्या फॅमिली विरुद्ध मी जात आहे. अरे बाबा, माझा आणि तुमच्या फॅमिलीचा काही दोष नाही. तुमचे माझे वैयक्तिक जे रिलेशन आहे ते आहेत ना, पण ज्या ठिकाणी माझी एखादी राजकीय भूमिका असेल, माझ्या पक्षाची भूमिका असेल, ते मला मांडावं लागेल ना. आणि दिलेल्या तक्राराला मी म्हणजे कायदेशीर आम्ही मांडणी केली, कलेक्टर साहेबाला मागणी केली आणि त्यांनी आदेश सुद्धा केलेत. मग हे त्यामध्ये द्वेषाचं काय राजकारण आहे? आमच्या घराला आणि टार्गेट केलं जातं. दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो की नवीन मालकासाठी हे करतायत म्हणले. मला एक सांगायचंय, राजकारण जर तुम्हाला समजत असेल मिथिलेश भैया, तर तुम्ही असं बोलले नसते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब अगोदर बीजेपी मध्ये मुंडे साहेबांसोबत होते. त्याच्यानंतर त्यांनी पक्ष बदलला, ते शरद पवार साहेबांसोबत गेले आणि शरद पवार साहेबांच्या पक्षात गेल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि पंकजाताई बद्दल त्यांनी आरोप प्रत्यारोप केले. म्हणजे तुम्ही मालकाच्या सांगण्यावरून त्यावेळेस केलं होतं का? अरे बाबा, ज्याची त्याची राजकीय भूमिका असती ते स्पष्ट करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये कुणी मालक नसतं. आणि काल तुम्ही बीजेपी मध्ये होता, आज आदरणीय अजितदादांच्या पक्षामध्ये, म्हणजे तुम्ही काय मालक झालात, मालकाचे नोकर झालात का? असं काही अपरिपक्वतेच्या भाषा तुम्ही करू नये. तुम्हालाही बोलता येते तसं. घरून कारभार आणि दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्यावर हे एक आरोप केला की तुम्हाला मोठमोठ्या प्रकरणातून वाचवलं. तर मिथिलेश भैया, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आदरणीय केंद्रे साहेबांना सर्व माहिती आहे. मी कोणतेही 2 नंबरचे धंदे केलेले नाही. मी कोणत्या मर्डर केसमध्ये नाही किंवा 307च्या केसेसमध्ये नाही. ठीक आहे, कार्यकर्ता म्हणून मी कोणत्या कामाने मी तुमच्याकडे गेलो असेल, तुम्ही केलं असेल, मान्य मला. परंतु मी 2014च्या निवडणुकीत जे तुमच्यासाठी केले शहराला माहित आहे. सर्व मुस्लिम समाज एकत्र करून शहरामधून मुस्लिम समाजाची लीड दिली होती आणि त्यावेळेस आपण निवडून आलता. तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही जे जे आदेश दिले ते मी काम पूर्ण केले इमानदारीनं. आणि असं असताना तुम्ही आमदार असताना सुद्धा मला कसल्याही प्रकारची निधी किंवा माझ्या वार्डात कोणतेही काम केले नाही, तरी मी कुठं बोललो नाही. परंतु आज आपण बोलत आहात तर माझ्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. त्याच्यामुळे आपण विचार करून बोलाया. घरून कारभार चालतो सध्या असं चर्चा शहरामध्ये आहे. बरेच काही दस्तावेज शासकीय जे काही आहे ते घरी मागवले जातात आणि तिथूनच कारभार चालतो. हे सत्य आहे का? त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबाला तक्रार दिली आहे. आम्ही काही कागदपत्राची माहिती मागितली होती, जे की अधिनियमाच्या कलम 84 नुसार आम्हाला त्याचा अधिकार आहे मागायचा, एक नगरसेवक म्हणून. तर आम्ही आस्थापना विभागाची, स्वच्छता विभागाची आणि आवक जावक, पाणी पुरवठा या 4 विभागाची माहिती मागितली होती की आम्हाला माहिती पाहिजे म्हणून. तर त्याचं सरळ म्हणणं असं आलं की 20/5/2026 रोजी हे सर्व दप्तर अध्यक्षांनी त्यांच्या घरी ठेवलेले, तेव्हापासून त्यांच्याच घरी. तर हे बेकायदेशीर कृत्य नाही का? हे विचारणं चूक आहे का? याच्याविषयी अर्ज देणं चुकीचं आहे का? आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या, ज्या ज्या तक्रारी दिल्या त्या नियमात बसून दिल्या. पहिली तक्रार दिली आम्ही आमच्या ठराव घेत नसल्या पद्धती, त्यावरती कलेक्टर साहेबांनी ताशेर ओढली. दुसरी तक्रार दिली अधिनियमात बदल झाल्याप्रमाणे अध्यक्षांना सहीचा अधिकार नाही, त्यानुसार कलेक्टर साहेबांनी आदेश काढला की सहीचा अधिकार नाही म्हणून. आणि तिसरा आता जो आम्ही दिला, यांनी दप्तर त्यांच्या घरी ठेवलं, त्याच्याबद्दल आदेश प्रलंबित आहे. अशी परिस्थिती असताना आम्ही विनाकारण त्रास देतो, हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे ना. आम्हाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते असं म्हणणं त्यांचं. तुम्ही यशवंत सेनेचे सरकार बरोबर. विषय असा आहे की ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक झाली तर मी मागल्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा हेच सांगितलं, शहरवासींना तुमच्या माध्यमातून हेच सांगतो की नगराध्यक्ष म्हणजे त्याची पालकाची भूमिका असते. सर्वप्रथम त्याने सर्व नगरसेवकाचं काय म्हणणं आहे याची कमीत कमी बैठक लावायला पाहिजे होती. ती साधी बैठक लावली नाही.
आमचे ठराव दिलेले, ठीक आहे, नियमात बसत नसतील एखादा ठराव, तर त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली का की गटनेते किंवा उपाध्यक्ष साहेब हे तुमचे विषय याच्या नियमात बसत नाही, आपण याच्यामध्ये बदल करू, असं काहीच चर्चा नाही. डायरेक्ट सभागृहामध्ये चर्चा झाली. आणि असं असताना ते म्हणतात की विराकरण त्रास देईल. खोटं आहे सगळं. हे आरोप तुम्हाला हे मान्य नाही. मान्य नाही. आम्ही लेखी दिली. हे तर मी एवढं सांगेन, काय करणार तुम्हाला? आता ही पत्रकार परिषद घेण्यापेक्षा हम्म. समोरासमोर डिबेटसाठी मी तयार आहे. ज्या मुद्द्यावरती चर्चेला तुम्ही तयार आहात. बिलकुल समोरासमोर बसण्यासाठी मी तयार आहे, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी. कोणते महत्वाचे जे विकासाचे मुद्दे जे आहेत ते तरी पेंडिंग पाडले आता विषय कसा आहे की तुम्ही ते करायला तयार आहात. आता नगरपालिकेची निवडणूक झाली, 6 महिने झाले. त्यांनी कोणत्या तरी विकास कामावरती बोलावं ही शहरवासियांची अपेक्षा आहे. आज शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ज्यावेळेस त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस ते म्हणले की 2 दिवसात शहरामध्ये धुळीचं निवारण करण्यासाठी मी ड्रोन कॅमेरा आणणार. ड्रोन कॅमेरा आला नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं, गंगाखेडच्या नगरपालिकेची नस मला माहिती आहे, तुम्हाला 2 दिवसाच्या आत पाणी देतो. ते जाहीरनाम्यात गेलो तसं काय केलं नाही. पाणी आला नाही. म्हणजे सगळे यांचे जे अजेंडा होता सगळं वाऱ्यावर सोडला त्याने. आणि उलट त्यांचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी ह्या गोष्टी उकरून काढत आहे. ठीक आहे, त्यांनी भ्रष्टाचार झाला असेल, 34 कर्मचाऱ्यावरची कारवाई असेल, त्यांनी करावी. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. बोगस काम झालं असेल कुठलं चौकशी करा, ते तुम्हाला कोण अडवले त्याच्यामध्ये. परंतु ते त्याच विषयावरती चर्चा करून तुम्ही या शहरवासियांना दिशाभूल करत होता. शहरवासियांची तुम्हाला निवडून कशासाठी दिले? कामं करण्यासाठी. आणि तुम्ही पहिल्यासारखंच चालू आहे. आमदारकी असताना सुद्धा तुम्ही हेच कामं केले. 3 वर्ष तक्रारीमध्ये टाकले. आता तुम्हाला पद दिलं ते तक्रारीमध्येच टाकत आहे. म्हणजे किती दिवस चालणार? संबंधित प्रकरणावर पडदा टाकतो यासाठी 3.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असं त्यांनी आरोप केला. आम्ही स्वतःच्या शेत जमिनी विकून आम्ही इलेक्शन लढलो हे सगळं गंगाखेडवासियांना माहित आहे. हा आरोप आमच्या दला खोटा आरोप आहे त्याचं म्हणत नाही. तुमचं काय वाटतंय? त्यांनी शेत जमीन विकली का नाही, आपण त्याचे 7 वर्ष जमीन बघितल्याने विकलेली माहित नाही आपल्याला. ठीक आहे, तो वेगवेगळा निवडणुकीला खर्च लागत असतो, जनतेने केला असेल ते खर्च. बाकी गंगाखेडवासियांना तुम्ही काय आश्वासित करणार आहात? कारण की आमचं असं लक्षात आलेलं आहे की दोन्ही बाजूकडून काम होताना काही कमी जास्त प्रमाणात होत आहे, पण यामध्ये सर्वसामान्य नागरिक जसं दादा बोलले ते सर्वसामान्य नागरिकांना घर भेटलं पाहिजे, नाली भेटली पाहिजे. कामच आमचे आहेत ना, त्यांना आणलेच नाहीत ना काम सगळे आमचे आहेत. आणि ते आमच्या कामावर बी देखील ते इंजिनियरला स्थळपाणी करू नका, त्याला दडपण आहे. शहरवासियांनी आदरणीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे यांच्या माध्यमातून झालेली सर्व कामे बघितलेली आहेत. आपण सुद्धा पहिले जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय होता की गुट्टे साहेबांची कामं जिल्ह्यात नाही, ते कुठं गंगाखेड नगरपालिकेत होत आहेत. एवढा चांगला आमदार त्या जिल्ह्यामध्ये गंगाखेडचा, अशी चर्चा महाराष्ट्रात झाली. आणि आपण पाहत आहोत ना सगळे कामं. तिथं ब्रिज असेल धारखेडचा, एसडीएम कार्यालय असेल, नवीन नगरपालिकेची इमारत मिनी मंत्रालयासारखी बांधली, नाट्यगृहाचं काम चालू आहे, एसडीएम कार्यालय एकदम सुंदर बांधलंय. असं सर्व गोष्टी झालेल्या आहेत. 135 कोटीचे काम प्रगती पथावर, 100 कोटी. त्याच्यानंतर 100 कोटीची पाईपलाईन, जेणेकरून आता भविष्यात रोज पाणी येईल गंगाखेडला, ही पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे. मग अशा योजना सगळ्या आणलेल्या असताना तुम्ही हा विषय बाजूला ठेवून एखादा विषय 34चा किंवा 35चा काय हे काय नाही. तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये काम करून दाखवा ना लोकांना. आज कामाची गरज आहे. हो, गंगाखेड शहराला कामाची गरज आहे. आमचं काय म्हणणं, 34 करणं तुम्ही चौकशी लावली ना, तुम्ही विकास कामावर बोला ना. ठीक आहे, 34 काम तुम्ही चौकशी लावली ना, चौकशी चालत राहील ना. ते इश्यू अहवाल काय व्हायचं ते होईल, माती दगड कारवाई होईल, ज्याच्यावरची कारवाई होईल. तुम्ही फक्त आता विकास कामावर बोला की विकासाकरता तुम्ही काय करणार आहोत, डेव्हलपमेंट. उद्या जसं आमचे गटनेते मागे म्हणले होते, असं ऐकण्यात येऊ की नगरराज्यानं 10 कोटी आणले, 20 कोटी आणले, 50 कोटी असले. जसं गुट्टे साहेब आमदार होते, जसं नगर परिषद होती, तर एवढे असे पैसे निधी आले भाऊ. इथं एवढे पैसे निधी आले. आमच्या वार्डाने बघा, जिथं चिखल रस्ते होते, चिखल रस्ते असं लोक जात होते पकडून, सिमेंट रस्ते करून दिले भाऊ आम्ही. एवढे विकास कामं केले मागासवर्गीय मुस्लिम या वस्तीमध्ये सगळे. शेवटचा प्रश्न. संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे यांचं राजकीय आहे, त्याचा तर फटका बसत नाही ना सर्वसामान्य गंगाखेडवासियांना. काय वाटतं? आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो. मध्यंतरी गंगाखेडमध्ये ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे जे नाराजी किंवा एकमेकाविषयी जे चालू आहे, आकस चालू आहे, ते मिटून घेण्यासंदर्भात काही शहरवासियांनी, चांगल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा विषय कुठेतरी मार्गी लागला पाहिजे, जेणेकरून आपल्या शहराचा विकास. त्याविषयी आम्ही आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना बोललो.
ते म्हणले चर्चा करायला काय हरकत नाही, विकासासोबत आहे, विकासाच्या आड मी येणार नाही. आणि आमच्या सर्व नगरसेवकांची भूमिका तीच आहे. पण हे पाऊल कोणी उचललं पाहिजे, पालक आहे ना आता नगराध्यक्ष, त्यांचा कुठंच पुढाकार नाही ना या गोष्टीमध्ये. फक्त तुम्हाला सोशल मीडियावरती किंवा पत्रकार परिषदेत बोलणं वेगळं आहे आणि घरी गेल्यानंतर ते बोलणं असतं ते दुटप्पी भूमिका आहे याच्यामध्ये. जनतेवासियांना काय आश्वस्त करणार आहात तुम्ही? मी हेच सांगू इच्छितो की आम्ही विकासासोबत आहेत आणि आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या शहराला जे जे निधी उपलब्ध करून देता येईल आम्ही ते देण्याचा प्रयत्न करू. परंतु विरोधकांनी सुद्धा ती सामंजस्याची भूमिका घेण्याची आज गरज आहे. शहरवासियांकडून मी तीच अपेक्षा आहे. धन्यवाद.